नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, आज आहे ना रविवार आहे आणि आम्ही सकाळी उठलो, थोडं उशिराच उठलो आज. मला उठायला 8 वाजले होते सकाळची. ॲक्च्युली मी काय हो काय झालं? सर्दी झाली. सर्दी झाली? अच्छा. काय काय नाही, गुड मॉर्निंग सर्वांना. तेच आता जस्ट व्हिडिओची सुरुवात केली. मी म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करते आज. आणि माझी थोडीशी तब्येत खराब आहे. तुम्ही बघताय रोजची धावपळ चालू आहे ना माझ्या. धावपळ तर चालूच आहे आमची. आज संडे, थोडं रिलॅक्समध्ये मध्ये आहे थोडंसं, पण तरी नाही रिलॅक्स असं विचार केला पण तरी होत नाही. पण आज पुढे काय आम्ही काय काम करणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे आता. हो, थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल. तर हो, आपला आज रविवार आहे आणि घराचं पत्र्याचं काम करायचं आहे. ॲक्च्युली तो कालच येणार होता, पण काल मी बिझी असल्यामुळे त्याला बोली नको येऊ, कारण मी पण खूप थकले. म्हटलं एकतर माझी तब्येत पण बरी नाही आहे आणि त्यात पत्र्याचं काम काढलं. बोलता बोलता आलाच तो. पत्र्याचं काम करणारा उभाच आहे. तर त्याला काल नकोच बोलली, मग आज आलेला आहे तो करण्यासाठी. तर आता पत्रे जे आणले आहे आणि पत्रे मी याआधी घेऊन आले होते, त्याची एक क्लिप शूट केलेली, ती मी तुम्हाला ॲड करून देईल. पण आता कामाला सुरुवात करणार आहे आणि माझं खाऊन पिऊन काहीच झालेलं नाही आहे, कारण माझी थोडी तब्येत थोडी फिक आहे आज, त्याच्यामुळे दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हे पत्रे आम्ही आणून ठेवलेले आहेत. तो एक 10 फुटाचा पत्रा आहे आणि बाकीचे 9 जे पत्रे आहेत ते 8 फुटाचे आहेत. तर पत्रे आपले जे तुटलेले आहेत ते बसवायचे आपल्याला. दाखवते तुम्हाला. इकडे हा पत्रा जो आहे ना, हा क्रॅक झालेला आहे. हे बघा, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. हा पत्रा क्रॅक आहे आणि मग तसाच हा पुढे. थांबा दादा 1 मिनटं. हा बघा, इकडे पण हा पूर्ण क्रॅक झालेला आहे. आणि जेव्हा आम्ही रूम घेतला होता ना, त्याच वेळेस आहे ना, रूम मालक बोलला होता की आपण मेमध्ये किंवा जूनमध्ये पत्रे चेंज करणार आहोत. मग त्या हिशोबानेच आम्ही हा रूम घेतला होता. आणि आता पावसाळा लागेल तर हे घर खूप गळतं, म्हणजे त्या दिवशी गळलंच होतं, खूप जास्त लिकेज झालं होतं, खूप गळालं होतं. तर मग हे पत्रे चेंज करायचे असं रूम मालकाने सांगितलंच होतं आपल्याला. ते आलेले पत्रेवाले त्यांच्याशी बोलून गेला, कॉल चालू आहे त्यांचा. आणि इकडे ना, हे बघा, इथे तुम्हाला 2 होल दिसत असतील. तर हे जे आहे ना, हे ते जे पहिल्या रूममध्ये राहायचं ना, त्यांनी ना हे नवीन पत्राला त्यांनी होल पाडलेले आहेत, कारण त्यांना डिश टी व्ही लावायची होती म्हणून असं. तर असं, आणि अजून इथे एक छोटासा होल आहे. मे बी तुम्हाला तो कॅमेरामध्ये दिसणार नाही. घराचे पत्रे बदलायचे दादा, आपल्या घराचे पत्रे चेंज करायचे, छत ते बदलायचे. आपण नवीन पत्रे आणले ना. हां, आणि हे सिमेंटचे पत्रे आहेत. हे बघा, लोखंडाचे पण पत्रे असतात, पण या घराला ना सिमेंटचे पत्रे टाकलेले आहेत आणि घराला तेच सूट होतील. आता घरात हे जे पत्रे आहेत ना, ते सिमेंटचे पत्रे आहे, कारण घराच्या बांधकामानुसार, आणि जुने सिमेंटचे पत्रेच त्यांनी टाकलेले आहेत असं. तर तेच घराला सूट होतील. काही ठिकाणी पत्रे म्हणजे लोखंडाचे पण पत्रे असतात, ते पण यूज करतात. पण मग आता या घराला पहिल्यापासून सिमेंटचेच आहेत, मग सिमेंटचेच आपण टाकणार आहोत. मेहनतीचे कामं हे आहेत, खरे मेहनतीचे कामं. पियुषची मम्मी किती कपडे नेले होते तळ्यावर धुवायला? हे बघा, एवढी ब्लँकेट आहेत, बेडशीट आहेत, चादर आहेत, आणि ती ब्लँकेट किती जडजड आहे. आणि पिऊची मम्मी सकाळीच उठून तळ्यावरती घेऊन गेली होती ते कपडे. सकाळी 7लाच गेल्या असतील आणि 7ला धुवून आलेले आहेत बघा कपडे. हे बघा, त्याचं चाललं, त्या कपडे सुकत घातले. ते आपले झालेत, मशीनला धुतले मी आज कपडे. आता तर एकदम व्यवस्थित वाळत सुकत घालतील, उन्हामध्ये छान वाळून जातात कपडे. आणि आपण मशीनला धुतलेले. ते बघा, मी मशीनला लावले, कारण मला बरंच नाही वाटत ते. पिऊची मम्मी धावपळ किती, एवढे कपडे. तुम्हाला बोलली ना मशीनला लावा. त्यांना मशीनचे कपडेच आवडत नाहीत. त्यांनाही नाही, वधूच्या मम्मीलाही नाही, दोघींनाही नाही आवडत मशीनचे कपडे. हवा बघा किती सुटलेली आहे. हे बघा, हे जे कारागीर आहेत ते आहेत दादा. हे रूम मालकाचा फोन चालू आहे आमच्या, त्यांच्याशी बोलतायत.
तर मंडळी पटकन मी ना अंड्याची चटणी करून घेते, म्हणजे भुर्जी, आणि चपात्या करून घेते. कारण मग कसं आहे, आता हे काम चालू झाल्यावरती स्वयंपाक बनवायला येतो नाही येत, घर पूर्ण खुलला जाईल. त्यामुळे 10-15 मिनटातच आवरून घेते पटकन. कारण आम्हाला आहे ना उठायलाच उशीर झालेला आहे, नाही तर मी स्वयंपाक वगैरे प्रॉपर केला असता. पण आता काही नाही जास्त करणार आहे, पटकन अंड्याची भुर्जी आणि चपात्या असं करून घेणार आहे. काय बोलताय, झालं का बोलून? तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथं आपल्या पत्र्याचं काम चालू आहे. ते दादा आहे ते वरती आपल्या पत्र्यावरती चढलेत. ते बाकीचे जे जुने पत्र आहेत ते खोलायचे आपल्याला, त्याच्यावरती आपलं नवीन, याच्यानंतर आपलं नवीन पत्रे जे दाखवलं ते तुम्हाला हे आपल्याला वरती टाकायचे आहेत. मंडळी पत्रे खोलले आणि एवढा उजेड पडलाय घरामध्ये, बापरे एवढा प्रकाश आहे. भाऊ लाईटी टाकते मी बंद करून, आता लाईटीची काहीच गरज नाही. हे बघा ते दादावरती घरावरती उभे आहेत आणि काम करतायत. प्रकाश पाडला हा झालं दादा माझा स्वयंपाक. आता आम्ही जेवण करतो. आता तुम्हाला जे कामं करायची ती करा. आता आम्ही काही घरात येणार नाही लवकर, बसलो आम्ही बाहेर. आता घरामध्ये घाण तर खूप होणार आहे मंडळी, खूप जास्त कचरा होणार आता, कारण खोलायला सुरुवात केलेली आहे. बघा हे एक आहे दादा, ते करणार आहेत काम. अरे किचन मध्ये हा असं झाकलेलं आहे आम्ही, म्हणजे मग भांडी खराब होणार नाही. घ्या काढून सगळे, करा काम, आम्ही आहेत बाहेर. काय रे प्रकाश भाऊ, तू तर पक्का प्रकाश पाडला माझ्या घरात. हा प्रकाश इकडे बघ, प्रकाश भाऊ इकडे बघ. त्यावर हा आहेच प्रकाश भाऊ, लाजतोय बघा कसा पुढे पुढे पळतोय. मंडळी इकडे मी चपात्या केलेल्या आहेत आणि अंड्याची भुर्जी बनवली आहे. तिकडे आम्ही दोघं जण बसलोय जेवायला झाडाखाली, आणि काय ऊन वगैरे काय नाही, छान वातावरण आहे. मी विशालला म्हटलं घरात कचरा पडतोय वरतून सगळा, तर इकडेच बसा जेवायला. हे बघा त्याच्यावर काय टाकायचं होतं ना, याच्यावर इकडे सगळं आम्ही जेवायला बसलेलो आहोत. हे बघा विशाल, काय हो घरात एवढा कचरा पडतोय, काय जेवणार आपण, म्हणून बाहेर आलोय. आणि ही इडली बनवली आहे ताईंनी, इडली दिली आहे. काय बोलता, ए असे नाही का चपाती घेऊ, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच बसलो की आमचं पटकन होऊन जाईल जेवण करून. ठीक आहे, तर मग आम्ही मोकळे होऊन जाईल, म्हणजे कसं आमचं पण होऊन जाईल आवरून. हो ना. आणि त्याच्यानंतर त्यांचं पत्राचं पण काम चालू असेल. हा 2-3 तास लागेलच, आरामात लागेल. ठीक आहे. आणि इकडे बघा बोरिंग, ही आपल्या घराची बोरिंग आहे, याच काढली आहे. जेवण इकडे आहे अंड्याची भुर्जी, ही शेंगदाण्याची चटणी, ही आहेत चपात्या. इकडे पियुषच्या मम्मीने इडली बनवली, ती दिलेली आहे. एवढं भारी वाटतं नाही इथे बसून जेवण करायला. आम्ही अजून एकदा पण इथे बसून जेवण नाही केलं. हा आम्ही असं काही कट वगैरे केलं ना, फळ फ्रुट्स वगैरे, ते इथे खात असतो. पण असं जेवायला इथे प्रॉपर कधी बसलो नाही, पहिल्यांदाच बसलोय मी आणि विशाल, कारण घरातलं काम चालू आहे त्यामुळे. आणि खूप छान वाटतंय, उलट असं वाटतं रोज इथे आता जेवायला बसलेलं पाहिजे असं वाटतंय. ठीक आहे चला, आता जेवण वगैरे करून घेतो. बाकीचे जे घरातली कामं चालू आहेत ते तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेल. घरात खूप जास्त आवाज आहे, कचरा खूप जास्त झाला आहे, पूर्ण घर खोललेलं आहे त्यामुळे. तर चला आता जेवण वगैरे झाल्यानंतर दाखवते तुम्हाला काय काय कामं चालू आहेत आपल्या घरातली. पण तर आताच आमचं जेवण करून झालं आहे आणि छान वाटलं जरा बाहेर जेवण केलं तर. घराचं काम चालू आहे, पत्रे काढतात, तुम्ही जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. पण आता ना मला तर एवढं कसं तरी होतं ना, असं वाटतं इथेच ना मस्त झोपून घ्यावं आणि काही काम नको करायला असं. म्हणजे सकाळचं तर आवरलं आहे, कपडे धुवून झाले आमचे, त्याच्यानंतर घरात आवरून झालं, पटापट पटापट मी स्वयंपाक पण करून घेतला, जेवणं पण झाले आता. आणि थोडं रिलॅक्स आहे, म्हणजे रिलॅक्स होईल आता. एक दिवसभर हे काम चालू आहे त्यामुळे कामं वगैरे काही भेटणार नाही करायला. मी शांत बसून घेणार इथे झाडाखाली, आणि मला झोप लागली तर मी इथे झोपून पण गेला आज, कारण मला खूप थकल्यासारखं होतं, खूप थकवा आला आहे. आणि जोपर्यंत काम होतं तोपर्यंत माझं काहीच काम नाही आहे आता, म्हणून मग थोडा आराम करेल मी इथे. आणि अजून बघू आता कधी होतं. किचनमध्ये जर जाण्यासारखं नाही आहे, खूप जास्त कचरा पडला आहे, वरतून एक पत्रा पडला तो फुटला, तर त्यामुळे तर अजून जास्त घाण झाली आहे घरामध्ये. आणि बघूया आता अजून किती वेळ लागतो काय सांगता येत नाही. मला असं वाटतं 4-5 तरी होतील कामं करता करता त्यांना, म्हणजे संध्याकाळच असो.
ठीक आहे, चला आता जे आहे ते बघूया कधी होतं पूर्ण काम. पत्र्याचं काम चालू आहे. काढले का घरातले सगळे काढले? खराब का? अहो तू थांब, आरू जाऊ नको पुढं. आरू तू सरक. अच्छा, म्हणजे तिकडनं असं गोल फिरून नेणार आहे का? मला वाटलं इकडनं नेणार आहेत घरातून आपल्या. जेवला का? चला घरात बघूया काय परिस्थिती आहे. अरे इकडे तर काहीच नाही आहे कचरा. आई शपथ, विशाल हे किती तुटलंय. अरे बाप रे, काय हो भाऊ हे? पोकळ भिंती त्याच्यातून काय असं. हे बघा मंडळी, आणि भिंत तर पूर्ण तुटल्या आहेत. हे बघा पोकळ आहे ना, जुनं बांधकाम आहे ते खूप जुनं बांधकाम आहे. पण मग आता हे काय पसार आहे हा? देवा 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 देवा. काय करणार मावशी आता शेवटी भिंत पूर्ण तुटली मंडळी. हे बघा, पत्रे टाकणं काय परवडलं नाही. देवा, पंकजला कॉल करा, त्याला सांगा असं असं झालं म्हणावं. नका तुम्ही काय करू. हा चिर पडलाय ना, असं होईल का? काम चालू आहे. हे सगळे टाकलेत का विशाल? हे नवीन टाकले? घरच्या साईडला टाकून झालेत नवीन पत्रे, पण पूर्ण फोडलंय. पाणी तर घरात येणारच आहे, आता काय खरं नाहीये. हे काम करावं लागेल, सिमेंट लावावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. हे बघा झाले आहे. आता एकच राहिला ना? हा, 2 आहेत. पियुष आणि इकडे विशाल. काय हो, वांगे त्या प्रकाशला पाहिजे वांगे तोडून द्या ना. घे पिऊ वांगे तोडून. त्या प्रकाश भाऊला पाहिजे, तो बोलला वांगे द्या म्हणून. आणि ह्या पियुषच्या आजी आहे ना, आजी मावशी बोलते मी त्यांना. पियुषच्या आजी. वांगे खूप लागलेले आहेत बघू. हे पियुष काढेल आता वांगे झाडाचे, खूप मोठे पण झालेत. तसं बघू, झाडांना पाणी पण द्यायचे आज. मिरच्या वगैरे पिऊ आलेल्या आहेत का? मिरच्या घे काढून. मस्त झालेत अहो मावशी. मी नाही आता. नाही खराब नाही, तो चांगला आहे. काढा हो विशाल वांगे तोडता. आज बघू मंडळी किती वांगे निघतील, कारण खूप दिवस झाले ना वांग्यांना तोडलेच नाहीये. तोडा, घ्या काढून. खूप आहेत विशाल, खूप मोठे मोठे आहेत. तिकडे बघा ते किती मोठं झालंय. तिकडचं बघा, त्या झाडाचं नाही. हा ते खराब येते, जाऊ द्या. या झाडाचे काढा ना, ह्या झाडाचे काढा ना. मोठे किती येते बघा, खूप मोठे झालेत. ह्याच झाडाचे खूप मोठे झालेत वांगे. हे बघा, हे बघा मंडळी किती मोठे मोठे वांगे झालेत. हा मस्त. काढा बघा, जेवढे निघतात तेवढे घ्या काढून. सगळेच घ्या काढून. मी बोलले, मला पियुषची मम्मी कालच बोलली वांगे काढा म्हणे, लय मोठे मोठे वांगे झालेत. म्हटलं पियुषची मम्मी थोडा टाइम भेटला तर काढेल मी. हा मग म्हणून तर पियुषची मम्मी बोलली हा आहे काय वांगे खूप मोठे झालेत. हे बघा, बापरे खूप मोठे मोठे झालेत.
घ्या सगळे काढून बघू किती निघतात. भरपूर निघतील, भरपूर. तिकडे पण खूप मोठे मोठे झालेत. घ्या काढून. भरपूर वांगे लागतात, खूप फळं लागतात यार. हा छोटे राहू दे नका काढू छोटे. भरपूर वांगे लागलेत, घ्या काढून. पिऊ किती मोठे वांगे आहे. हे बघ हात बघा मावशी किती मोठा झालाय. हे काय असे पाहिजे वांगे. छोटे छोटे पाहिजे, एवढे मोठे काय करतो रे. हे निबारे होतात लय. हे छोटे छोटे असले का एका वाफेवर होतात ना मावशी, भारी लागतात. आणि हे खूप चवदार वांगे आहेत आणि भाजी एवढी भारी लागते ना. फ्लावर तुम्हाला दिसत असेल व्हाईट व्हाईट मध्ये मध्ये. बघू आता किती निघतात. हे बघा काकडी पण निघाली आहे. अजून असतील पिऊ आतमध्ये, तिकडं असतील त्या साईडला. शोधली ती बघ समोर बघ, वाकडी थोडीशी. खूप काकड्या आहेत, जाऊन तू शोध तर. तोडून घे जा. इथंच का ना खायला मीठ मिरची ना, आपण खाऊ. घरातून मीठ मिरची घेऊन ये खा. ती बघ दिसती वाकडी बघ थोडीशी, नीट बघ. ती बघ ना, तुलाच बघतीये. पुढं पुढं थोडीशी, अजून पुढे हात टाक. हा तिथंच तुझ्या हाताजवळ, हाताच्या खाली पुढे. तुम्ही शोधा ना. घ्या सगळे काढून, नका ठेव. आम्ही ना मग काय पाहू, घेऊन जा तुम्हाला वांगे. इकडे आजी आम्ही सगळे मस्त गप्पा मारत बसलोय आणि वारा एवढा सुटलेला आहे. मग हवा किती हो, खूप हवा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण ऐकायला येत असेल आवाज. खूप जास्त वारा सुटलेला आहे. आणि आता माहिती नाही घराचं काम कधी होईल. चला आता घरात जाऊन बघू काय अपडेट आहे घरामध्ये कामाची. पत्रे बसवून झालेत आणि आता त्यांचे जे हुक असतात ना, ते बसवायचं काम चालू आहे. पण भिंत बघा भिंत अशी थोडीशी खराब झाली आहे, तर तेच ते काम त्यांना सांगितलं की करून द्या म्हणून आता. आणि बघू काय करता ते, करून देता का. तसंच रूम मालक पण येतोय. इकडे काम चालू आहे अजून पण, हे बघा. आणि हा पत्रा पण बसवलेला आहे नवीन. बघा बाकीचे सगळे तुम्हाला जुने दिसत असेल आणि हाच एक नवीन दिसत असेल, कारण जे जे पत्रे क्रॅक झालेत ना तेच बसवलेत आपण. भाऊ मला असं वाटतं ना, आज काही हे काम पूर्ण नाही होणार, उद्याचा दिवस लागेल काम करायला हे असं. तर बघू आता किती वेळ लागतो. भरपूर काम पेंडिंग येतं आपल्याला. ती ताडपत्री पण लावायची आहे. मे बी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं काम झालेलं पाहायला मिळेल. हा व्हिडिओ तर मग उद्याच्या व्हिडिओमध्येच मे बी तुम्हाला पूर्ण काम पाहायला मिळेल. आणि मंडळी व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. आजी पण बाय करतायत तिकडे. बाय बाय.